कसं आहे भावानो, आज सकाळ सकाळच्या माझ्या पोरगीनं मला पुजला, कारण मी जाणार होतो आज लद्दाख राईडसाठी. तर लद्दाख राईडचा दिवस आहे आज पहिला. तर स्वागत आहे भावांनो तुमचं लद्दाख सिरीजमध्ये. तर लद्दाखला जाण्यासाठी मी तयार झालो होतो. तर बारकं माझी पोरगी म्हटली की चला पप्पा आज मी तुम्हाला ओळखते, कारण मी पण रीलमध्ये बघितलंय की सगळीजण लांब कुठं जायचं असल्यावर ओळखतात. मग दोन्ही पोरांना उचलून घेऊन दोन्ही पोरांनी छान असे किस दिले आणि मी काढली मोठी गाडी बाहेर, कारण मी जाणार होतो ऑफिसवरून काम करून लद्दाखसाठी. सगळ्यांनी बाय बाय केलं, मी पण सगळ्यांना बाय केलं, कारण सिरीज मोठी होती. 15 दिवसासाठी मी जाणार होतो. आणि ऑफिसचं काम करून आम्ही डायरेक्ट पोचलो रेल्वे स्टेशनला, दौंड जंक्शनला, कारण की आम्ही पाठवल्या त्या बाईक पुण्यावरून, आणि पुण्यावरून दिल्लीपर्यंत आमच्या बाईक जाणार होत्या आणि आम्ही दिल्लीपर्यंत जाणार होतो ट्रेननं. तर गाडीत बसल्या बसल्या यांना भुका लागल्या. मग काय, घरनं दिलेली चटणी भाकरी आणि आंबा कापून आम्ही सुरुवात केली ट्रेन सफरची. यात जे काय भेटलं ना, चटणी भाकरीसारखी मजा ना दुनियेत कुठं नाही. तुम्ही दुनियेत कुठेही जावा आणि त्याच्यावर आंबा असल्यावर आहा हा सुखच. प्रत्येक जणांना चटणी भाकरी आणि आंबा एन्जॉय केला. आणि डायरेक्ट सकाळी सकाळी भोपाळला बसल्यावर बाहेर आवाज आला, ढोकळा का, इंदुरी ढोकळा आणि चहा पेता का. सगळ्यांनी एक एक कप चहा मारून ढोकळा आणि आलू पराठा घेतला, का तर आमच्या बसलं जेवण संपलेलं होतं. या आलू पराठानं घंटा पोट भरलं नाही, म्हणून आम्ही काढली आमची सांगवीची सुप्रसिद्ध भेळ. आणि भेळमध्ये आंबा, टोमॅटो, कांदा, लिंबू सगळं काय जो काय माल मसाला होता तो मिक्स केला, चालू केलं वडायला. यासारखं सूप दुनियेत कुठं भावनं एक नंबर अशी भेळ झालेली होती. कारण की रेल्वेमध्ये काही खावा, त्यांच्या चवीला काय नसतं. उत्तर भारतात गेल्यानंतर कुठं समोसा काय, कुठं पराठा काय, ह्यांना झट काय चव नसती. भावानं भेळचा आस्वाद पूर्ण ट्रेन प्रवासमध्ये घेतला, कारण आम्ही नेलेलं होतं 5-6 भेळ, कारण आम्हाला माहित होतं या असलं कचपाट पाचोळा खाण्यापेक्षा आपली भेळ एक नंबर. मग ट्रेन मधनं नेल्याला ढोकळा ट्राय करूया म्हटलं, त्यावर मस्तपैकी टोमॅटो सॉस मारलं. भावांना म्हटलं कसं, भाऊ म्हटले काय घंटा घ्यायला चवलं. बाहेर बघतोय तर जिकडे तिकडे नुसतं वळलेलं होतं ना. स्टॉप आलेला होता, त्यामुळे आम्ही आणलेला हे बाजार आणि सामान बाहेर काढलं, कारण की आमच्याकडे सामान आमच्या गाड्या होत्या पुण्यावरून. माझी गाडी तिथं आहे. आता बघूया आपण किती डॅमेजेस झालेत, काय काय झाले ते तिथं बघूया. गाडी आहे इथं. दिल्ली स्टेशनवर गाड्या बाहेर केल्या आणि रेडी केल्या, डायरेक्ट हरियाणाला पोहोचला. सगळ्या गाड्या रेडी करून बघितल्या, गाडीला कोणतंही डॅमेज नव्हतं. इंडिकेटर सोडलं तर काहीच फुटलेलं नव्हतं.